सांगितलं होतं तुला तुझ्या घरात लक्ष्मी येणार आहे म्हणून, आणि तुझी भरभराट होणार आहे. अगदी तसंच झालं. तुझ्या अंगी शानपण हाय पोरी. माणसासनी वळखायची कसब हाय तुझ्यात. आलेल्या गौऱ्यासनी जप, त्यांची नीट काळजी घे. त्यांच्या जीवावर कोण उठलं तर तुलाच त्यांचं रक्षण करावं लागल, त्यांची काळजी घ्यावी लागल. हे घे, देवी आईचा अंगारा आहे, त्या चिमुकल्यांच्या कपाळावर लाव. त्यांच्या आयुष्यात जी बी काय अडचण असेल ती दूर होऊ देल आणि तुझ्या घराची भरभराट होऊ देल. आता आमच्याकडे हाच एक पर्याय शिल्लक आहे. आम्हाला या घरात नातू पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि तेव्हा शक्य होईल या पोरी त्यांचा मार्ग मोकळा करतील. आता जेव्हा या गुटीत ईश मिसळल त्यांच्याच आईच्या हातून या पोरींना ईशबाधा होईल. एकदा का ईश परिणाम दाखवायला लागलं का ईशा संपला. शोभा, वाईट चहा मिळेल का आम्हाला? ताई, मी बनवते चहा. तुम्ही एक काम करा, बाळांच्या आंघोळीची वेळ झालेली, त्यांच्यासाठी गरम पाणी काढून ठेवा. आणि हो, मग असे कपडे वाळत टाकले होते ते जरा आतमध्ये आणून घडी घालून ठेवून द्या. ताई, आणि बाळांची ना 1-2-4 दुपटी पण काढून ठेवा, ती आता लागतील आपल्याला. आता कसं सांगू ताई साहेबांना? ही कुठे बाळांना दिली तर त्यांचा जीव जाईल. ताई, जाताय ना? हां. छोट्याने तर आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे. खरंच आधीच्या पिढीतल्या बायकांना किती मनापासून करायच्या ना घरातलं सगळं सगळं अगदी नीट करायच्या. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण काढलं, कपडे पण कपाटात घडी घालून ठेवल्यात आणि बाळांची दुपटी पण काढल्यात. मी काय म्हणत होते, या गुटीचं एवढा वेळ का लागतोय आमच्या चहाला? झालंच आहे, देते. शोभाताई, तुम्ही एक काम करा, चहा झालाय तो कपात ओतून डॅडींना द्या. हां.
ए शवा, लक्ष कुठे आहे तुझं? हा माफ करा. हा घ्या तुमचा चहा. ठेव बाहेर, आलो आम्ही.